नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या प्रमुख दिलासादायक आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया पुढील प्रमाणे। मित्रांनो, आजची महत्त्वपूर्ण बातमी आहे गुड ब्रेकिंग न्यूज। कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल, कर्मचाऱ्यांचा विजय। या संदर्भामध्ये स्पष्टीकरण जाणून घेऊया। मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे उच्च न्यायालयाच्या आदेश संदर्भात आनंदाची बातमी। उच्च न्यायालयाने दिला निकाल कर्मचाऱ्यांच्या बाजूने, तर कर्मचाऱ्यांचा झाला विजय। असा कोणता आदेश उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिला आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कोठेही स्किप न करता पहा। चला तर करूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया समोरील बातमीचे स्पष्टीकरण। मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा निर्णय पाहणार आहोत। तो निर्णय म्हणजे 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन। माननीय उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय पाहूया। हा ऐतिहासिक निर्णय, हा निर्णय काय आहे? 100% अनुदानित शाळेच्या अंशतः अनुदानित विभागात 1 नोव्हेंबर 2000 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, असा महत्त्वपूर्ण आदेश माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने, औरंगाबाद खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। राज्यातील विविध जिल्ह्यातील शिक्षक व निवृत्त कर्मचारी यांनी स्वतंत्र एक याचिका दाखल केली होती। या याचिकेमध्ये जळगाव, अहिल्यानगर, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि जालना या जिल्ह्यातील शिक्षकांचा आणि इतर कर्मचारी वर्गांचा समावेश आहे। आता या याचिकेमध्ये समान मुद्दा असल्याने न्यायालयाने सर्व जिल्ह्यातील एकत्रित सुनावणी घेतली। आता माननीय उच्च न्यायालयाचा आदेश काय आहे, तर उच्च न्यायालयाने नमूद केले की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करता येणार नाही। जुनी पेन्शन योजना लागू करून त्यानुसार त्यांचे प्रस्ताव देण्याचे आदेश दिले आहेत। तसेच निवृत्त शिक्षकांचे पेन्शन प्रस्ताव 6 आठवड्यात सादर करून त्यावर निर्णय घ्यावा, असेही आदेशात म्हटले आहे। आता याचिकाकर्त्यांचा दावा काय आहे तो पाहूया। याबाबत आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। याचिकाकर्त्यांची सहाय्यक शिक्षक कनिष्ठ महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षकपदी नियुक्त झाली होती। 31 ऑक्टोबर 2005 नंतर त्यांच्या पदास मान्यता आणि कायम वेतन देण्यातही आले, परंतु त्यांची सेवा 31 ऑक्टोबर 2000 पूर्वीची अंशतः विना अनुदानित आणि टप्पा अनुदानित तुकड्यावरील असल्याने जुनी पेन्शन योजनेसाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या होत्या। याचिकाकर्त्यांचा हा दावा होता की 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी अंशतः अनुदानित विभागात नियुक्त झाले, नंतर त्याच शाळेच्या 100% अनुदानित विभागात पूर्णवेळ शिक्षक म्हणून सेवेत कार्यरत झाले आणि मात्र शासनाने त्यासाठी जुनी पेन्शन योजना न देता NPS आणि नॅशनल पेन्शन योजनेअंतर्गत त्यांना गृहीत धरले। तर हा होता माननीय उच्च न्यायालयाचा औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय आणि तो कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागला असून त्यांना आता जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल झाला आहे किंवा व्हायरल केला आहे।
मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.